350 वर्षाची परंपरा असलेल्या भेंडवळची घटमांडणी अक्षय तृतीयेला होणार. संपूर्ण राज्याचं लक्ष भाकिताकडे. राज्याबाहेर ख्याती प्राप्त झालेल्या घटमांडणीची परंपरा आजही जपली जात आहे. खरीप व रब्बी हंगामातील पीक परिस्थिती, पावसाचा, त्याचबरोबर सामाजिक, आर्थिक व देशाच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज सांगणारी विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली भेंडवळची घटमांडणी यावर्षी 10 मे रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर केली जाणार आहे. तर भाकीत 11 मेला पहाटे वर्तविण्यात येणार आहे. या वर्षीच्या भाकिताकडे संपूर्ण शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे. पीक परिस्थितीचा अंदाज, अतिवृष्टी, दुष्काळ, देशाची आर्थिक परिस्थिती, राजकीय भाकीत पृथ्वीवर येणारी संकटे, परकीय शत्रूपासून होणारे धोके अशा अनेक प्रश्नांचे अंदाज मांडणाऱ्या भेंडवळ मांडणीच्या भाकिताकडे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले असते. या घटमांडणीचे भाकीत 11 मे रोजी वर्तविले जाणार आहे. पाऊस, पीक परिस्थिती, राजकीय स्थिती तसेच आर्थिक संकटे याबाबत भाकिते या घटमांडणीतून वर्तविले जातात. त्यामुळे सामान्य जनतेत मांडणीची प्रथम उत्सुकता आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये जळगाव जामोद तालुक्यात पूर्णा नदीच्या काठी बसलेल्या भेंडवळ या गावी घटमांडणीची ही परंपरा सुमारे 350 वर्षापासून सुरू आहे. भेंडवळची घटमांडणी 10 मे रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी केली जाईल. मांडणीचे भाकीत 11 मे रोजी पहाटे चंद्रभाग महाराजांचे वंशज पुंजारी महाराज आणि सारंगधर महाराज हे जाहीर करणार आहेत. घटमांडणी नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत केली जाणार आहे. प्रसारमाध्यमाद्वारे घटमांडणीची परिस्थिती होत असली तरीही शेतकरी मोठ्या उत्साहाने या घटमांडणीची भाकीत ऐकण्यासाठी उपस्थित असतात. अशी होते घटमांडणी. अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी गावाबाहेर बस स्टँड शेजारच्या शेतामध्ये घटाची मांडणी करण्यात येते. घटामध्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा, मसूर, करडी इत्यादी 18 प्रकारचे धान्य ठेवण्यात येतात. घटाच्या मध्यभागी मातीची ढेकळे, त्यावर पाण्याचे भरलेली घागर ठेवतात. पान, सुपारी, पुरी, पापड, सांडोळी, कुरडई हे खाद्यपदार्थ ठेवले जातात. रात्रभर या ठिकाणी कोणीही थांबत नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे या घटामध्ये झालेल्या बदलामध्ये निरीक्षण केले जाते. त्यामध्ये भाकीत वर्तवण्यात येते. यातील बरीच भाकिते खरे ठरल्याचे लोक सांगतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा या मांडणीवर विश्वास आहे. दरवर्षी भाकी ठेवण्यासाठी हजारो शेतकरी जमतात. भाकीत ऐकून खरीप व रब्बी हंगामात नेमकं कोणतं पीक घ्यावं याबाबत शेतकरी आपले नियोजन करतात. राजा कायम राहणार का याची उत्सुकता. भेंडवळच्या घटमांडणीत राजकीय परिस्थितीचं भाकीत करण्यात येते. घटमांडणीत असलेल्या पानविडा व सुपारी यावरून देशाचा राजा कायम राहणार की काही बदल होणार याबाबत भाकीत करण्यात येईल. नुकत्याच लोकसभेच्या निवडणुकांना सुरुवात झालेली आहे. 4 जून रोजी निकाल येणार आहेत. तत्पूर्वी राजकीय परिस्थितीबाबत भाकीत वर्तवण्यात येणार असल्याचे सर्वांचे त्याकडे लक्ष लागून आहे. मागील वर्षीच्या घटमांडणीत राजा कायम राहणार असल्याचे भाकीत करण्यात आले होते. SBB न्यूज मराठीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.